काय नेमकं वाद आहे, का बरं हे तिरडे आंदोलन केलं जातं? या आंदोलनामागचा विषय असा आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण कारवाई जी झाली, या अतिक्रमण कारवाईचे मुख्य मनोज लोणकर यांच्या आधिपत्याखाली जी पिंपरी चिंचवड शहरात कारवाई होत असती, ब प्रभाग अंतर्गत येणारी कारवाई अमित पंडित, माधुरी पंडित आणि बीट निरीक्षक चौरंगे यांनी कारवाई केली। या कारवाईमध्ये ही कारवाई अनधिकृत आहे, कारण का माझ्याकडं अधिकृत सर्व डॉक्युमेंट्स आहेत, माझ्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं लायसन्स आहे, माझ्याकडं हायकोर्टाची ऑर्डर आहे, तरीसुद्धा माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि मला न्याय मागण्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस प्रशासनाकडे गेलो होतो। तिथं न्याय न भेटल्यामुळं मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे गेलो, तिथंही काही मला दाद न भेटल्यामुळं आज मी या ठिकाणी आंदोलन करत आहे। पुढचं आंदोलनाचा आता रूपरेषा कशी असणार? आता आयुक्त साहेबांनी जर टाईम दिला आणि आयुक्त साहेबांनी वेळ दिल्यानंतरून त्यांना भेटून त्यामधून जर न्याय भेटत असेल तर पुढील दिशा काहीच नाही आहे। आणि जर आयुक्त साहेबांचं बोलणं काय आहे ते जर आमच्याशी सहमत होणारा असेल, गोरगरिबांना, टपरीधारकांना, हॉकर झोन्सवाल्यांना जर न्याय भेटत असेल तर आम्ही पुढील आंदोलन घेणार नाही। आणि जर न्याय नसेल भेटत तर यापेक्षा तीव्र पद्धतीचं आंदोलन यापुढे आम्ही घेणार आहे। आणि आयुक्त साहेबांना यातून आम्ही सांगणार आहे की या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये धनदांडगे लोक आहेत, गडगंज पैसेवाले लोक आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची रखेल झाली आहे का, असा मला प्रश्न उपस्थित झालेला आहे। हे मी पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त यांना आज करणार आहे की साहेब, या ठिकाणी आपलं प्रशासन फक्त लाच खाण्याचं काम करतंय का? पिंपरी चिंचवड शहरात असणारे मोठमोठे टोलेजंग, पत्राशेड, अनाधिकृत बांधकामं हे तोडली जात नाही, मग आपला जो कारभार आहे, आपले जे पगार आहेत अनाधिकृत बांधकाम विभागाचे, हे कसे जाणार? ही कारवाई दाखवण्यासाठी गोरगरिबांच्या टपऱ्या उचलल्या जातात आणि त्यांच्याकडून 5,000 6,000 रुपये उकळले जातात। मग साहेब, ही कारवाई योग्य आहेत का? आपण त्यांना लायसन्स का दिले? आपण त्यांना अधिकृत का केलं? आणि ते जर अधिकृत असेल तर ही आपली कारवाई कशाची? या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती, या लाच खाणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आपण या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे। आणि प्रशासनाचा धाक या ठिकाणी महानगरपालिकेला दाखवून दिला आहे। महानगरपालिकेने जर ही कारवाई केली नाही तर मी या गेट पुढे येऊन म्हणेन की ही महानगरपालिका इजड्यांची झालेली आहे। खरं म्हणलं तर नगरपालिका हे कुणासाठी आहे? नगरपालिकेनं जे टपरी वगैरे दिलेली आहे ते टपरी रोडवर लावण्यासाठी दिलेली आहे। टपरी घरामध्ये किंवा आणखी मोठ्या सोसायटीमध्ये लावली जात नाही। हे टपरीची ते फक्त रोडवरच लावली जाते आणि ते उचलण्याचं काम नगरपालिकाच करते। याचा अर्थ आहे की तुम्ही तोंड दाबून बुक्क्याचा मार असा त्यांचा हेतू आहे। तर मी ह्या संघटनेला वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे पाठिंबा देत आहे की यांनी जर नगरपालिकेने जर समजा सहमती दिली की आम्ही इथून पुढे कारवाई करणार नाही किंवा जे आता टपरी उचललेली आहे ते पुनर्वसन करून देतील तर ठीक आहे, नसता यांच्याबरोबर वेलफेअर पार्टी प्रामुख्याने ठाम राहील। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग यांच्या विरोधात आंदोलन घेतले आहे व यामागचं असं कारण आहे आंदोलन घेण्यामागचं, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ब क्षेत्रीय कार्यालय येथील अतिक्रमण विभागाचे अधिकारी टपरीधारकांना हॉकर झोनचं लायसन दिलं असतानाही त्यांच्याकडून लाच घेण्याच्या, पैसे घेण्याच्या पोटीनं हे कारवाई करत आहेत। तेथील बीट निरीक्षक प्रतिका चोरगे हे मॅडम जाणून बुजून तेथील टपरीधारक यांच्यावर कारवाई करत आहेत व त्यांच्याकडून पैशाची मागणी करत आहेत।